10 जुलै 2026. दैनिक चालू घडामोडी MPSC जागरणसोबत. चला पाहूया आजचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच राष्ट्रीय विद्यार्थी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर 9 जुलै. प्रश्न 2. नुकतेच कोणत्या देशाच्या मदतीने गुजरातमध्ये हवेने भरलेल्या रबर धरणाचे निर्माण केले जात आहे? उत्तर दक्षिण कोरिया. प्रश्न 3. नुकतीच पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो म्हणजेच BPRDच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आलोक मित्तल. प्रश्न 4. नुकतीच दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? उत्तर मध्य प्रदेश. प्रश्न 5. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी 2026 ला मंजुरी दिली आहे? उत्तर उत्तर प्रदेश. प्रश्न 6. नुकतीच वनस्पतींची कॅन्स्कोरा अग्नी नावाची एक नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधण्यात आली आहे? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 7. नुकतीच पंतप्रधान चहा श्रमिक प्रोत्साहन योजना कोणत्या राज्य सरकारद्वारे मंजूर करण्यात आली आहे? उत्तर पश्चिम बंगाल. प्रश्न 8. नुकतीच IIM बंगलोर ही संस्था आपला पहिला परदेशी कॅम्पस कोठे स्थापन करणार आहे? उत्तर इंडोनेशिया. प्रश्न 9. नुकतीच गगनयान मोहिमेसाठी इस्रोने पहिली सॉल्व्ह म्हणजेच SOLV ग्राउंड टेस्ट कोठे घेतली आहे? उत्तर आंध्र प्रदेश. प्रश्न 10. नुकतीच JL-3 म्हणजेच जुलँग-3 नावाच्या अणु क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाद्वारे घेण्यात आली आहे? उत्तर चीन. प्रश्न 11. नुकतीच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी दाक्षायणी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? उत्तर केरळ. प्रश्न 12. नुकतीच कोणत्या राज्यातील नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला भारताचा 21वा जैवसंग्रह भांडार म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर मिझोराम. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.